सुंदर असं विहिरीचं तीर्थाचं महत्त्व एवढं काही आहे की कॅन्सर सारखे रोग असे बसलेले आहेत. काय वाटलं? एकदम मस्त मस्त छान आहे. एकदम. छान आहे मंदिर पाहणे. आणि बसले ए, आज की जय. नमस्कार मित्रांनो, मी समाधान गायकवाड आणि समाधान गायकवाड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आलेलो आहे विदर्भाची पंढरवी असलेले संत गजानन महाराज यांनी जी विहीर सजल केलेली आहे त्या विहिरीवर आलेलो आहे. अगदी प्रसिद्ध अशी विहीर आहे. भास्करराव पाटील यांनी त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं नाही म्हणून ज्या विहिरीला पाणी नसताना संत गजानन महाराजांनी त्या विहिरीला पाणी आणलं आणि एक चमत्कार भाविकांसाठी अद्भुत चमत्कार घडवून आणला त्या विहिरीवर. तर या विहिरीवर येण्यासाठी अकोला जिल्ह्यातील जे अकोट ते परतवाडा रोडवर अकोली जहागीर एक फाटा आहे, तिथून आत आल्याच्यानंतर अकोली जहागीर या गावातून सरळ आल्याच्यानंतर हा रोड आहे. हा इकडून अकोली जहागीरवरून आलेला आहे हा रोड आणि याच इथेच या ठिकाणी ही विहीर आहे. तर चला आपण विहिरीवर जाऊ आणि विहिरीचं दर्शन घेऊ. इथे बरेच भाविक भक्त येतात. आजही विहीर ती प्रत्यक्ष आपल्याला इथे पाहायला दिसणार आहे. तर चला मग जाऊया. श्री संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर. तर श्री क्षेत्र अकोली जहागीर, तालुका अकोट, जिल्हा अकोला. तर हीच ती विहीर आहे. खूप खोल आहे. तर इथे श्री संत गजानन महाराज यांचे भाविक भक्त आहे, त्यांचं कडूनच आपण ऐकूयात की या विहिरीचं काय महत्त्व आहे. तर महाराज पूजेसाठी फुलं तोडत आहेत. तर आपण प्रत्यक्ष महाराजांकडे जाऊयात. बाबा आपलं नाव? वासुदेव गंगाराम वासुदेव गंगाराम आसवाल. तर हे आपल्याला या विहिरीचं महत्त्व सांगणार आहेत. बाबा बोला. तर हे विहीर पूर्वी शेवडीसारखी होती आणि नंतर वासुदेव महाराज यांनी या विहिरीचा जीर्णोद्धार केला आणि जे दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे की शेत सर्वे नंबर 52 आकुलीच्या रानात, तर असं हे आख्यायिका आहे. या विहिरीचं तीर्थाचं महत्त्व एवढं काही आहे की कॅन्सरसारखे रोग असे बसलेले आहेत. एवढं सामर्थ्य या तीर्थामध्ये भरलेलं आहे. हा, हिला गजानन महाराजांनी काय चमत्कार केला होता? गजानन महाराज म्हणजे या ठिकाणी पाटील म्हणजे भास्कर महाराज होते आणि भास्कर महाराज हे इथं गडी माणसं काम करत होते. त्यावेळेस पूर्वी पाण्याचा फार तुटवडा होता. तर मग पाणी नसल्याच्या योगाने गजानन महाराज या ठिकाणी प्रकट झाले आणि भास्कर महाराजांना पाणी मागितलं. तर पाणी मागितल्यावर ते म्हटले बा गाव जवळच आहे, तिथं जा, आमच्याजवळ थोडंसंच पाणी आहे. तर या ठिकाणी कोरडी विहीर आहे, आमच्याजवळ पाणी थोडंसंच आहे. तर पाणी थोडंसं असल्याच्यानं गाव नजीक आहे, 1 किलोमीटरवर आहे, तिथं जा आणि पाणी मागा. तर नाही म्हटलं मला इथंच पाणी पाहिजे. त्यावेळेला मग कुठं हे कामाला भास्कर महाराज गळ्या माणसांकडे लक्ष ठेवत होते. तर इथं गजानन महाराज विहिरीच्या काठावर बसले आणि गंगा मातेचा काय तर धावा केला. धावा केल्याबरोबर एकदम उकळ्या अशा सुरू झाल्या आणि उकळ्या सुरू झाल्यावर पाणी वर आलं. आता पूर्वीचा काळ होता, आता दिवसांदिवस काळ बदलतो. तर पूर्वी शेवडीसारखी होती, परंतु गुरुवरे वासुदेव महाराजांनी या विहिरीचा जीर्णोद्धार केला आणि जीर्णोद्धार करून या तीर्थाचं महात्म्य एवढं काही आहे की कॅन्सरसारखे रोग हरिभक्तांचे बसलेले आहेत. फक्त त्याच्यावर काय श्रद्धा पाहिजे. श्रद्धा हे मेन आहे. भक्ती महत्वाची, भक्ती श्रद्धा महत्त्वाची महत्वाची आहे. इथे वासुदेव महाराज यांची जन्मभूमी अकोली जहागीर आहे. त्यांनी या विहिरीचा जीर्णोद्धार केला. पण ज्यावेळेस गजानन महाराज इथे आलेत, त्यांनी सांगितलं आपल्याला की गजानन महाराजांनी पाटलांना पाणी मागितलं पिण्यासाठी आणि पाटलांनी सांगितलं की कारण त्या टायमाला पाण्याचा दुष्काळ होताच, पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळायचं नाही आणि त्याचमुळे मग जवळच गाव आहे, तुम्ही त्या ठिकाणी गावात जाऊन पाणी प्या. तर गजानन महाराजांनी इथे विहिरीवर येऊन गंगा मातेचा धावा केला आणि गंगा माता प्रगट होऊन पाण्याच्या रूपाने ते या विहिरीतून उकळी लागले. तर पंकज आणि तेजस पहा तुम्ही तिकडून आलेले आहेत. काय रे तिकडे कशाचं? हो का, आले का तुम्ही दर्शन घेऊन? अरे वा, कसं काय वाटलं? एकदम मस्त मस्त छान आहे. एकदम. चाबी.
फोटोशूट सुरू आहे. हे दाजी आहेत. ताई बोल ना थोडी एकदा. छान आहे मंदिर पाहण्यासारखं. हे माझे बाबा आहेत, बहुतेक थकले प्रवासामध्ये आणि बसलेत. जिलेबी खाण्याची इच्छा आहे त्यांची आता. तर जिलेबी येत आहे लवकरच. जिलेबी आणलेली आहे आणि एक उत्सुकता पहा तुम्ही, भुका लागल्यात बहुतेक सकाळीच. यांची कोणती बाटली आहे नेमकी? बाटली कोणती आहे? बॉटल कोणती आहे? बॉटल कोणती आहे एकदा सांगा ना. अरे बॉटल बॉटल सांगा कोणती आहे तर. प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, कुठेही जा, त्या प्रत्येक ठिकाणी मंदिराची स्वच्छता हेच एक विदर्भाची पंढरी असलेलं श्री संत गजानन महाराज संस्थानचं एक वैशिष्ट्य आहे. विठ्ठल रुक्माई आहे पाठीमागे. जिलेबीचा आस्वाद घेत आहेत बाबा. कशी आहे बाबा जिलेबी? कडक आहे का? चावत नाही याचा अर्थ. कशी आहे? गोड आहे मस्त. आणि हे पोपट आहे आणि पोपटाचा आवाज सुद्धा जे आहे, खूपच सारे इथे पोपट आहेत. गजानन महाराज की जय. समाधान गायकवाड ब्लॉग यांचं चॅनल आहे. एकदम सुंदर आहे. मागं जे आहे मूर्ती ते भगवान श्री पंढरीनाथ आणि आईसाहेब रुक्मिणी माता. त्यांच्यासमोर गजानन बाबा आणि भास्कर महाराज. त्यांच्यासमोर जय आणि विजय द्वारपाल. आणि समोरच्या गेटवर हनुमंतराय आणि गुरु हे त्या ठिकाणी आहेत. एकदा गजानन महाराजाचा जय घोष करू आपण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त प्रतिपालक राजाधिराज योगीराज शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री समर्थ गजानन महाराज की जय.